भाजपा आमदार सुरेश धस यांनी पुन्हा एकदा धनंजय मुंडे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केलेत. मुंडेंनी कृषी साहित्य खरेदी करताना मूळ बाबी बदलल्याचा आरोप सुरेश धस यांनी केला. नॅनो युरियामध्ये 21 कोटी 26 लाखांचा भ्रष्टाचार झाल्याचं त्यांनी म्हटलंय आणि त्याचबरोबर डीएपी मध्ये 56 कोटी 76 लाखांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केलाय. हा भ्रष्टाचार 300 कोटी रुपयांपर्यंत असल्याचा दावा त्यांनी केलाय. तसंच अधिकाऱ्यांची बदली करताना त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार केल्याचा आरोप धस यांनी केलाय. तर कृषी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या बदल्यांसाठी धनंजय मुंडेंनी रेट कार्ड तयार केलेलं होतं आणि ते रेट कार्ड सुरेश धस यांनी माध्यमांना दाखवत धनंजय मुंडेंवर कारवाई करावी अशी मागणी केली आहे. कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी केलेल्या बदल्या आणि पदोन्नत्या या प्रक्रियेमध्ये सुद्धा 100 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार केलेला आहे. त्या भ्रष्टाचाराचे आकडे माझ्याकडे आहेत. तालुका कृषी अधिकारी 5 लाख संपूर्णपणे धनंजय मुंडे. कार्यालयीन तंत्र अधिकारी, मी हे खोटं बोलत नाही, हे तुम्ही जाऊन काही अधिकाऱ्याला आणि कर्मचाऱ्याला सुद्धा विचारा. 4 लाख तंत्र अधिकारी धनंजय मुंडेकडे यांच्याकडे जातात. उपविभागीय कृषी अधिकारी 7 लाख, टोटल मंत्री, कृषी उपसंचालक 5 लाख, डायरेक्ट मंत्री, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी 9 लाख कमीत कमी आणि जास्तीत जास्त 30 लाख. तशा प्रकारे सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांच्यावर हे गंभीर आरोप केलेले आहेत आणि पुन्हा एकदा हे आरोप भ्रष्टाचाराचे केलेत. मुंडेंनी कृषी साहित्य खरेदी करताना मूळ बाबी बदलल्याचा आरोप सुरेश धस यांनी केलाय. तर आपण पाहूया ग्राफिक्सद्वारे ही सगळी माहिती, काय नेमके घोटाळ्यांचे हे सगळे आरोप आहेत पाहूया. रेट कार्ड ठेवलेला होता. तर कृषी सहाय्यक पदासाठी 60,000 रुपये, कृषी पर्यवेक्षक पदासाठी 1,50,000, कृषी अधिकाऱ्यांची जर बदली असेल तर रेट कार्ड होतं 3 लाख. क्षेत्रीय मंडळ अधिकाऱ्याच्या बदलीसाठी घेतले जात होते 2 लाख रुपये. बदल्यांसाठीचे हे रेट कार्ड आहे. धसांचे आरोप आहेत हे. कार्यालयीन कृषी अधिकाऱ्याचं जर पद असेल तर 2 लाख रुपये. तालुका कृषी अधिकाऱ्याच्या बदलीसाठी 5 लाख रुपये. तर तंत्र अधिकाऱ्याची जर बदली असेल तर त्यासाठी 4 लाख रुपये आणि उपविभागीय कृषी अधिकाऱ्याच्या बदलीसाठी 7 लाख रुपये असा रेट ठरलेला होता. तर कृषी उपसंचालक या पदासाठी 5 लाख रुपये, जिल्हा अधीक्षकासाठी 9 ते 30 लाख रुपये, कृषी अधिकाऱ्यांसाठी सुद्धा असाच रेट होता. तर विभागीय कृषी संचालकांसाठी 80 लाख आणि विभागीय कृषी संचालक अशी जर बदली हवी असेल तर 60 लाख रुपये असा रेट होता. विभागीय कृषी संचालकांसाठी रेट ठरलेला होता 40 लाख रुपये. संचालक गुणनियंत्रण कृषी आयुक्त पुणे यासाठी 10 कोटी रुपये. तर मुख्य गुणवत्ता नियंत्रण अधिकारी पुणे या पदासाठी बदल्यांचा रेट होता तो 20 कोटी. कृषी उपसंचालक 2 कोटी. तर कृषी उपसंचालक खतं 1 कोटी, मुख्य निरीक्षक बियाणं 50 लाख रुपये, कृषी अधिकारी गुणनियंत्रणासाठी 1 कोटी. धसांनी हे आरोप केलेत आणि बदल्यांचं रेट कार्ड नेमकं कसं होतं, किती रेट आकारले जात होते या संदर्भातले गंभीर आरोप केलेले आहेत.